नमस्कार मित्रांनो, तेजावी व्लॉग्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सकाळ झालेली आहे, आम्ही चाललो आहे आज मार्केट लागतं संडे मार्केटमध्ये चाललो आहे चक्कर मारायला। जरा अविनाशला काहीतरी घ्यायचं आहे, बघू काय काय। मार्केट लागायला सुरुवात झालेली आहे, लावते अजून साहित्य हळूहळू। थोड्या वेळाने 1-2 तासांनी इतकी गर्दी होईल तर चालेल, जागा राहणार नाही। कुठे बघितलं जरे ओके। काया कलेक्शन दादाचंच दुकान आहे, शॉप मोहपाडा। टी शर्टचे कसं आहे? पण टी शर्ट आहे, शोल्डर स्ट्रिप, पुमा, बारारे ब्रँडेड लोगो, फक्त 200 रुपयाला। 200 शॉपमध्ये जास्त असेल ना किंमत? शॉपमध्ये कम से कम 300 प्लसच घेतात। 300च्या वर। हे बरमुडा फक्त 100 रुपये। आता सध्या ट्रेंडिंग चालणारी टी शर्ट इमिरेट्सची फुटबॉल जर्सी, पूर्ण प्रॉपर 36 साईज, 36, 38, 40, 42, 44 पूर्ण साईज आहेत आपल्याकडे, फक्त 250 रुपयापर्यंत। 250 रुपये। आणि हे 300ला शर्ट आहे, 250 पासून स्टार्ट आहे शर्ट यांच्याकडे। ते पण 6 कलर अवेलेबल आहेत आपल्याकडे, 3 पट्टी। चॅलेंज आहे, 180 रुपयाला कोणच देऊ शकत नाही मार्केटमध्ये, आपण 180 रुपयाला देतोय। 180। त्याच्यामध्ये 2 वे 4 वे लायकर आहे, तो आपला 2 वे नाही, हा 4 वे लायकर आहे, फक्त 200 रुपयामध्ये। त्यामध्ये एक फॅन्सी डिझाईन येईल, पुमा लोगो येईल, 3 साईज अवेलेबल आहेत आपल्याकडे। याची प्राइस सेम का? सेम 180, 200 रुपये। अच्छा। 4 वे लायकर आहे ना, 2 वे लायकर असतो ना, तो एकच साईडून ताणतो, हा आपला 4ही साईडून ताणतो। 4 वे आणि 2 वे मध्ये हा फरक आहे, 2 वे फक्त 2च साईडून स्ट्रेच होतो, फक्त 2च साईडला। आपला 4 वे असल्यामुळं 4ही साईडून स्ट्रेच होतो पूर्ण। कितीला दादा हा? 300 रुपयापर्यंत आहे। 300ला आहे, पूर्ण स्ट्रेचेबल कपडा, स्ट्रेचेबल आहे, छान आहे। क्वालिटी पण चेक करून घ्या, ओव्हरलॉक वगैरे सर्व याच्यामध्ये असतो। असं नाही की रोडवरचा माल आहे म्हणून साधा माल येतो तुम्हाला, तो पण मॅक्सचा ब्रँडेड येतो। क्वालिटी पण चेक करून घ्या, फिटिंग पण चेक करा। ही एल साईज, एलमध्ये मला पण एल साईज एवढी साईज, माझी रेग्युलर बॉडी एक्सेल एवढी। दादाचा समोरच शॉप आहे मोहपाडामध्ये, हे संडे मार्केटमध्ये दादा लावतो शॉप त्याचा। भरपूर व्हरायटीज आहे इथे, येऊन बघू शकता तुम्ही। 250, 300, 200। लो बजेटमध्ये चेक करा, एकदम कम्फर्टेबल, पण बॅक प्रिंट आणि कपडा क्वालिटी पण चेक करा बघून। 150 रुपये, 150ला 180 बॅक पूर्ण स्ट्रेचेबल, 150 रुपयाला प्रॉपर आहे। चला आता निघालो आम्ही आज परत एक नवीन ठिकाणी। चला आता आम्ही निघालोय मोहपाड्यात। आता पाऊस होता, इतक्यात ऊन पडतं, इतक्यात पाऊस। टायर पंक्चर झालेलं, मग आता स्टेपनी लावलेले चेंज करतायत आणि हे उन्हामध्ये गप्पा मारतायत, काहीतरी जोक झालाय। आता आम्ही आजचा आमचा खूप मोठा शेड्यूल आहे, तर आता बघूया कसं काय काय होतंय, ते कुठे कुठे जायचंय ते पुढे येतील ते फाटे कुठे जात। पावसाचा मनमुराद आनंद घेत आहे हा। हळू बरं का, इकडनं एक एक्सप्रेस वे तोच खाली अंडरपास होऊन जातो। भारी धुकं पडलेले, पाऊस पण चालू आहे।
सुट्टी आहे रविवार, त्याच्यामुळं गर्दी खूप आहे. रोडला ट्रॅफिक पण आहे आणि सर्व लोक बाहेर निघाले फिरण्यासाठी. एकदम भयंकर ट्रॅफिक आहे. 2 तास आम्ही आधी तिकडे ट्रॅफिकमध्ये अडकलो, खंडाळा लोणावळा, आणि आता इथं कार्याला पोहोचले पण खूप ट्रॅफिक आहे. मागे रिटर्न गाडी घेतली, लावून दिली आम्ही एक ठिकाणी. तर वरती जाऊन दर्शन घेणं अशक्य आहे. आम्ही आता पायथ्याच्याच मंदिरात चाललो दर्शनासाठी. वरती खूप गर्दी आहे, इथेच दर्शन घेतो. आम्ही पायथ्या मंदिरातच दर्शन घेतलं. दोन्ही स्थान एकच आहे, वरती पण एकच स्थान आहे आणि खालती पण एकच आहे. हे पाऊस पण पडतोय आणि आज रविवार असल्यामुळे गर्दी इतकी वाढलेली, खूप ट्रॅफिक पण जाम होती. आता झालं आमचं दर्शन आणि आता निघतो आम्ही. हां, लोणावळ्याला पण खूप ट्रॅफिक जाम झालेली होती. खूप टाईम झाला, ओलं आलं आहे सगळंच. गुड्डी काय विचार करते काय माहिती, गहन विचार. हॅलो, होतो आम्ही इथं जगदंबा हॉटेलला. छान जेवण होतं. पाऊस चालू आहे. इथे आमचा गाईड, इथे आमचा ड्रायव्हर आणि इकडे आमचा जोक मारणारा कॉमेडी मॅन. इकडे गुंगा आहे. गुंगा बोला ब्युटी क्वीन ते म्हणतात नाही का, ते व्हाईट डुक्कर म्हणतात नाही का, त्याचा एक प्रकार आहे. आम्ही खूप वेगळ्या अपेक्षा घेऊन आलो होतो, पण आमचा अपेक्षा भंग झालाय एवढ्या ट्रॅफिकला बघून. जाताना पण 2 तास ट्रॅफिक मध्ये अटकलो आणि येताना पण आता 1-2 तास झाले ट्रॅफिक मध्येच आहे. जाम झालो आम्ही, बोर झालो होता. कसले फॉग दिसतंय बघा ना, मोबाईल फाडलेली. बापरे, पूर्ण फॉग आहे. शुक्र परत आलो आम्ही गगनगिरी महाराजांच्या आश्रमामध्ये. एकविरेला जाऊन आलो. तिथून मग मी लास्ट टाईमला जो व्लॉग केला होता त्यावेळेस उन्हाळ्यात आलो होतो आम्ही. पाऊस असून खूप गर्दी आहे, विकेंड आहे त्याच्यामुळे. ही पाताळगंगा नदी आहे. ह्या बाजूला पण मंदिर आहे, आश्रम सुद्धा आहे. आम्ही उन्हाळ्यात आलो होतो,
तुम्ही लास्टचा व्हिडिओ बघितला असेल त्याच्यामध्ये. आणि हा पुन्हा एकदा आम्ही परत आलो. खूप छान वाटतंय. आम्हाला वरती अजून जायचं होतं पण उशीर झाला, 6:30 वाजले. मग आता आम्ही चाललोय. सगळेजण आलो होतो. हे सगळे फर्स्ट टाईमच आले गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये. एकदम खळखळाट आहे. खालती उतरून गेलो आपण डायरेक्ट. हां तिकडे तपस्याला जायचं गगनगिरी महाराज. ही जी गुहा दिसते तिथं मस्त आश्रम आहे. आम्ही चहा पिण्यासाठी थांबलो इथे. चहा ब्रेक झालेला आमचा. एकदम काय काय तिंटरी मारली. अभिज्ञा ते का ते कुठे घेऊन चालली. असं आहे का. अच्छा असा विषय का. धुवायला घेऊन चालली का ती. अरे वा. जादू 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 आलाय. जादू अरे पाऊस पण झाला होता. काय खेळताय तुम्ही. काय खेळताय. नाशिकला हा तिकडे आला काय असं नाही अजून काय असतं. फॅमिली गॉसिप. मस्त पत्रोडीमध्ये आज जेवण आहे. अजून इकडे सरळ अजून माझा बसती